चॅनलवर कधीच क्वचित नाही कधीच ना अपलोड केलेला कंटेंट गाडीची एका गाडीला जरा स्क्रॅचेस पडली. आता माझं ऑनलाईन चालत नाही. 700 रुपये पाहिजे हमारे तो खून में ही टाइटेनियम है. आप ऐसा कुछ भी घर पे करने की कोशिश मत कीजिएगा. तर रामकृष्णारी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा कंटेंट असा आहे तर तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आज काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे. आपल्या व्लॉगिंगच्या क्षेत्रात आपल्या युट्यूब चॅनलवर कधीच क्वचित नाही कधीच ना अपलोड केलेला कंटेंट म्हणजे प्रँक कंटेंट. तर आज आपण करणार आहे प्रँक कॉल. आणि शेवटी प्रँक कॉल करायचं म्हणलं तर कोणाला करणार, आपण आपल्या हक्काच्या माणसांनाच. आणि अशातला विषय नाही की आपण प्रँक कॉल करून त्यांची टेस्ट घेणार आहे. तर प्रँक कॉलचा नेमका कंटेंट कसा असू शकतो की आपण सांगू शकतो की बाबा आम्ही ह्या अडचण येते, मला ती अडचण आहे. मग समोरच्याचा रिस्पॉन्स येणं काय येतोय ते तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. आणि असा विषय नाही की आपण समोरच्याची टेस्ट करतोय. आपले सगळे हक्काची माणसं आहेत, मला माहिती ते माझ्या वाईट वेळेत स्टँड घेणार आहेत. मी त्यांनाच फोन लावणार आहे, असं उठसुट कुणाला पण फोन नाही लावणार. तर पुढे बघा कुणाला फोन लावतोय, कुणाला काय काय बोलतोय ते बघण्यासाठी स्टे ट्यून. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. सो होप तुम्ही ह्या कंटेंटला जर चांगला प्रतिसाद दिला तर अशाच टाईपचे कंटेंट आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. आणि आता तात्पुरतं तर विचार करत होतो पहिला फोन कुणाला लावू, तर म्हणलं व्हिडिओची पहिली सुरुवात मैत्रीपासूनच करावं. म्हणलं मग शुभम भाऊला फोन लावू, पण शुभम भाऊला नेमकं काय म्हणू तेच जरा गोंधळत होतो. तर शुभम भाऊला म्हणतो जरा थांबा, आता तुम्ही स्टेट येऊन तुम्ही बघा त्यांनाच फोन लावणार आहे जे आपल्या वाईट काळात आपल्यासोबत स्टँड घेणार. नाही तर अशातला विषय नाही की मी समोरच्याची टेस्ट करतोय बेस्ट करतोय, अशातला काहीच विषय नाही. म्हणून हा कंटेंट फक्त कॉमेडी असणार आहे. म्हणून बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कॉमेडीकडे लक्ष द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहिला फोन लावतो शुभम भाऊला. शुभम भाऊचं काय रिएक्शन भेटतंय ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे ह्याच्या आधी कधी ट्राय नाही केलेलं, हे फर्स्ट अँड लास्ट आहे. चांगलं झालं तर चांगलं, नाही तर नाही, मग इथनं पुढे कंटेंटच नाही. आणि ह्या कंटेंटला तुम्ही किती प्रतिसाद देताय त्याच्यावर डिपेंड आहे की पुढचं कसं काय नियोजन राहणार आहे. जर तुम्हाला पोलीस, सीबीआय, कस्टम्स किंवा न्यायाधीश असल्याचा दावा आमच्या अकाउंट मध्ये नाही आहेत बाबा पैसे असतील तर घाबरू नका, ते सायबर क्रिमिनल असू शकतात. हॅलो शुभम, कुठे आहे? दवाखान्यात? काय झालं रे? काय ना सर्दी ताप. बोल. सर्दी ताप? अरे एक विषय झालता रे आता. काय झालं? जरा थोडस बाहेर आलतो, माझं काय ऑनलाईनच व्हाय नाही. 1200 रुपये लागत होते. आहेत का? स्कॅनर पाठव. काय स्कॅनर पाठव ना. आहेत का तुझ्याकडे? हा बरं तेवढं अर्जंट होतं. बरं झालं तुलाच फोन केला पहिला. हा मग कोणाला करायचं होतं अजून? हा लव्ह यू. पाठवतो कर तेवढं. शुभम भाऊ असं म्हणतोय चक्क. नाही, आश्चर्याची गोष्ट नाहीये. हीच पोरं असतात जी माझ्या सोबत माझ्या वाईट काळात स्टँड घेणारे असतात. आणि हे तर विषय तर राहिला फक्त पैशांचा. आणि तुम्ही म्हणता ना कंटेंट स्क्रिप्टेड असू शकतो, तर स्क्रिप्टेड ह्याच्यातलं एक पण म्हणजे काय म्हणतात त्याला, एक पण छात्र स्क्रिप्टेड नाही. म्हणजे असं कुणालाच मी फोन करून सांगितलं नाही की बाबा मी तुझं असं प्रँक करणार आहे. अख्खा व्हिडिओ जे आहे ते तुमच्या समोर आहे, जे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि पुढे बघत राहा. आता शुभम भाऊ तर झाला, आता त्याला स्कॅनर, त्याला पहिला फोन लावून मी त्यालाच इकडे बोलवतो. आता दवाखान्यात ते किती वेळ लागेल काय माहिती. आणि स्क्रिप्टेड कंटेंट नाहीये, मी तुम्हाला अजून एकदा सांगतो. कंटेंट अख्खा ओरिजिनल आहे, जे आहेत ते तुमच्या समोर लाईव्ह आहे. तर दुसरा फोन लावू शकतो मी दाजींना. पहिल्या मोठ्या दाजींना लावतो. दुसऱ्या दाजींकडे वळूयात आपण. पहिल्यांदा बघू आता ह्यांना फोन लावतो. आणि असा विषय दोन्ही पण दाजींचं माझ्यावर एवढं लक्ष आहे की बाबा मी जर त्यांना असं जरी म्हणलं ना मला पैसे लागतात विदाऊट एनी रिझन, काहीच कारण नसताना, मला 2 मिनिटात अकाउंटला क्रेडिट होणार. हे माझ्या 100% गॅरंटीने मी सांगू शकतो. तर बघू पहिल्यांदा दाजींना फोन लाव. पण दाजींना मी कारण काय देऊ? दाजींना देण्यासाठी कारण काय चांगलं बेस्ट असू शकतं? तर बघू, थोडासा टाइम द्या, जरा सोचतो मी आणि दाजींना फोन लावतो. तर स्टे ट्यून. Few moments later. तर फायनली बराच वेळ विचार करून असं म्हणलं की दाजींना असं म्हणतो की जरा बाहेर आलोय, असं थोडंसं काय गाडीचं बिडीचं काहीतरी झालंय म्हणतो.
बघत राहावा नक्की. आणि ह्याच्यात काही डाऊटच नाही, ते मला नाही म्हणणार आहेत, ह्याच्यात काही विशेष नाही, फक्त एक तुम्हाला दाखवण्यासाठी. Yeah, boy. पहिल्यांदा ट्राय करतोय. बोल. दाजी काय करताय? काय नाही. इकडे जरा लोणी मध्ये आलतो, ते गाडीची एका गाडीला जरा स्क्रॅचेस पडली. ते 2000 मागत होते, माझ्या अकाउंटला काही बॅलन्सच नाही. ठीक आहे, चाल. कुठला नंबर आहे? हाच 8010 वाला. Thanks. Love you. Many मानता. म्हणलेलं तुम्हाला, म्हणलेलंच मी. आता मला लवकर फोन लावून सांगावं लागेल. तर फायनली दाजींचा तर फोन झालेला आहे, तुम्ही बघितलेलंच आहे. नो एक्सक्यूज. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, कुठल्या पण गोष्टीत जर मी त्यांना कुठली मदत तर म्हणू शकत नाही. मी जर कुठली पण एक त्यांच्यासमोर मागणी ठेवली तर ती नक्कीच पूर्ण होणार. तुम्हाला व्हिडिओच्या आधीच सांगितलेलं. तर त्यांचा तर कॉल झालेलाच आहे, तुम्ही बघितलेला आहे. आता त्याच्यानंतर बारी दिदीची. मे बी दाजी घरी नसाव, नाहीतर मग झालं, मग प्रँकचा माझाच प्रँक झाला. तिला पण फोन लावून बघतो आता. हॅलो, बोला. काय करते? काय नाही. अरे आता बाहेर आलतो जरा वॉरन सोबत. हा, ते आता माझं ऑनलाईनच चलत नाही. 700 रुपये पाहिजे नव्हते जरा. कुछ तरीका है भीख मांगने का? ऑनलाईन चालत नाही म्हणल्यावर मग पाठवलं, पण कसं काय मी स्कॅनर पाठवतो ना तुला. आहेत का अकाउंटला तुझ्या? आहेत, पाठव. बर बर. हॅलो हॅलो. पाठव. अरे तुम्ही माझ्या अख्ख्या प्रँक व्हिडिओचा गोंधळ घालायला लागलं रे. जरा विचारा का जरा, कशाला लागतात, काय लागतात? थांब जरा, फोन येतो अर्जंट. थांब जरा, फोन येतो अर्जंट. गजब बेइज्जती है. तर अख्ख्या प्रँक व्हिडिओचा माझाच प्रँक करायला लागले. जरा विचारा रे, कशाला लागतात, काय लागतात असं. एवढं फ्रीडम म्हणजे एवढं फ्रीली दिल्यावर तुम्हालाच वाटणच कंटेंट स्क्रिप्टेड आहे, पण असा काही विषय नाहीये. एकदम म्हणजे म्हणताच पैसे यायला लागलेत. आता हिला पण मी सांगितलं, सांगायलाच लागलेलं, तर मला म्हणती मला फोन आलाय. म्हणजे माझ्या फोनची काही. तर बेसिकली 2-3 फोन झालेले आहेत आणि तुम्ही बघितलेले, एकाने पण नकार नाही दिला. जलवा है हमारा. तर आता लावतो, 4था फोन लावतो भावाला फोन लावतो आणि त्याची काय रिॲक्शन असेल ती तुम्हाला दाखवतो. गाडी फोरला ठुकली म्हणून. नाही, हेडलाईट फुटली म्हणून गाडी मधुर समोर नाही येते. हॅलो, कुठे आहे भैया? बोल की, घरी आहे. झालं का जेवण? नाही अजून जेवायचंय. हा का? हा, तुझं? नाही, माझं पण झालं. अरे जरा बाहेर होतो, हा, एक विषय झालता जरा. बोल की. हॅलो. हा, बोल की. म्हणलं काय झालं? अरे मित्रांसोबत आलतो जरा. हा, ते करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. हॅलो, आवाज येतोय का? हा, बोल की. अरे आवाज जातोय मध्ये मध्ये, बोल की. अरे इकडे रेंज नाही वाटतं. अरे मित्रांसोबत आलतो जरा, हा आणि नेमके पैसेच पडलेत खिशातले. ऑनलाईन नाही माझ्याकडे आता सध्या 1200. हा, पैसे पाठवायचे का? हा, जमन का? बरं पाठवतो की. किती पाठवायचे? 1200 लागत होते. बरं. तू काय गुगल पे का फोन पे? हा, माझाच नंबर फोन पेचा. हा जे नंबर. हा. बरं पाठवतो. हा. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. हॅलो. हा, बोल की. पाठवतो. अरे तुम्ही कसं एवढे इझिली म्हणताय रे पाठवतो? ह्याला त्याला दाजींना फोन लावला, दाजी पाठवतो. दीदीला फोन लावला, दीदी पाठवतो. मी युट्यूबला व्हिडिओ बनवतोय, तुम्ही जरा म्हणा रे एखाद्याने तर नाही म्हणा रे. हा,
हा का? हा अरे तसलं युट्यूब मध्ये आमचा आवाज कसा दाखवणार? आता चालू आहे कॅमेरा, मी गाडीत बसलोय, गाडीच्या स्पीकरला लावलोय. हा का? हा पाठवा लागेल बाबा, आपलं भाऊ आहे म्हणल्यावर मदत केली पाहिजे ना. बरोबर आहे म्हणून म्हणलं तुला पण फोन लावा म्हणलं. आधी म्हणलं वेगळं काय झालंय काय म्हणलं, तू एकदम सिरियस बोलला. हा आवाज मध्ये ब्रेक होत होता. मग आता अरे मी म्यूट करत होतो रे, म्हणलं तुला नेमकं काय म्हणावं. हा का? हा तेच म्हणलं आवाज येतोय मध्येच काय होतोय. चालतंय नाहीच कोण म्हणत आहे. तर आता युजली बेसिकली 4-5 फोन झालेले आहेत आणि सगळेच हा 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 म्हणतात आणि मला इथपर्यंत खात्री होती की हाच म्हणणार आहेत. आता मी तुम्हाला गंमत पण दाखवतो. मी आशांना फोन लावतो की ते नाहीच म्हणणार, त्यांना मी 50 रुपये मागतो, ते नाहीच म्हणणार. आता तुम्ही बघा, पहिला फोन लावतो नागेश शेटला, नागनाथ भाऊ ऑन टॉप. नागेची काय रिएक्शन आहे तुम्हाला दाखवतो. नागनाथ शेट कुठे आहेत? हा का? अरे एक जरा अडचण आलती रे, संध्याकाळचं म्हणलं जरा चहा प्यावा. मी आता शिबेला फोन केला 5 रुपये. म्हणजे पैसे मागायचे आधीच नाही का? अरे कधीतरी अकाउंटला बॅलन्स ठेवत जावा रे. काय मी आता टाकले, मोन्याला टाकलं. हा का? 3 वाजता टाकले, 3 वाजता होतो माझ्याकडे. 50 रुपये पाठव ना. खरंच नाही, शपथ नाही, पण राहुल. अरे बघ ना कसं तरी ऍडजस्ट थोडंफार. काय कोणाला लावल्या काय मला नाही, पैसा सगळ्यांना माहिती, पैसे मागायला. बरोबर आहे. जाऊ दे बघतो कोणाला तरी. शुभमला फोन लावून बघतो. शुभ्याकडे बी नाही का? उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठा. सुशाकडे नाही. बरोबर सुशाल लावतो. हा Few moments later. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगून ठेवलेलं. आता अजून 1-2 फोन मी लावणार आहे, त्याच्यावरनं पण स्पष्ट नकार येणार आहे, स्पष्ट. ते तुम्हाला अजून लिहून देतो. नागनाथ शेट तर म्हणले मागायच्या आधीच शुभमलाच 5 रुपये मागितले. आता काय म्हणा ह्याच्या पुढं. तर दुसरा फोन आता नक्की कोणाला लावू तेच विचार करत होतो. तोपर्यंत डोक्यात ट्यूब पिटली. म्हणलं आता स्वप्नील भाऊला फोन लावायचा होता, पण स्वप्नील भाऊचा नंबर आता सध्या माझ्याकडे नाहीये. का म्हणलं दुसरा फोन कोणाला लावू. सुशांत भाऊला लावून बघतो. सुशांत तर तसं कधी नाही म्हणत नाही, पण मे बी आता ते नाही म्हणू शकतो, कारण की वातावरण तसं चालू आहे सध्या त्याचं. मला कालच म्हणत होता. SUS सुशांतला जरा मोठी अमाऊंट मागा लागेल. नागनाथ सारखं नाही, 50 वर नाही भागायचं. अच्छा हमको सिखा रिया है. हॅलो सुशांत कुठे? बोल की. घरीच आहे का? अरे जरा 200 रुपये पाठव रे ऑनलाईन. बरोबर. ए यार बर राव तू, बर काय तू एक राव. बोल की. अरे सगळं कंटेंट तुम्ही खराब करून टाकता राव. काय झालं? युट्यूबला व्हिडिओ चालू आहे सध्या. अरे नमस्कार मित्रांनो. अरे म्हणलं जरा थोडं काहीतरी प्रँक कॉलचं नियोजन करावं, तर तू पण म्हणतोय राव लगेच पाठवतो. नाही म्हणणार रे कोणीतरी, नाही म्हणा. नसते तर नाही म्हटलं. हा का? बर आता कुणाला लाव सांग तुझ्या मनाने फोन, जे नाही म्हणन. नागेला लावलं. शुभमला लावलं. शुभमला मागितलेली, शुभम पाठवतो म्हणला. आता कोणाला लावू? नाग्याला लावला, नाग्याचा झाला. कोण आहे मग अजून कोण नाही आता आपल्या ग्रुप मध्ये. Few moments later.
तर फायनली मी तुम्हाला म्हणलेलं सुशांत भाऊकडनं नसू शकतात, पण सुशांत भाऊ कधी नाही म्हणत नाही ही पण गोष्ट तुम्हाला सांगितलेली. तर नाही म्हणणाऱ्यांच्या शर्यतीमध्ये फक्त नाग्या सर्वप्रथम धाव घेतोय. आता नाग्याच्या मागे धाव घ्यायला मे बी कोण नाहीये. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच मर्यादित ठेवू, अजून जास्त कोणाला फोन लावून त्रास द्यायला नको. आणि मी तुम्हाला फोन लावलेला तुम्ही जर आत्ता व्हिडिओ बघत असाल तर माझ्याकडनं काही त्रास झाला असेल तर माफी मागतो. आणि त्रासातला काही विषय नव्हताच मेन म्हणजे, आणि अशातला पण काही विषय नव्हता की मी तुम्हाला टेस्ट केलंय, आणि अशातला पण विषय नाही की नाग्याला मी ट्रोल करतोय. आणि राहिला प्रश्न नाग्याचा की असं काही नाहीये की तो प्रत्येक वेळेसच नाही म्हणतो, पण आता मला ते सिच्युएशन माहित होती. मागच्या 2-4 दिवसाखालीच तो म्हणत होता जरा विषय चालू आहे म्हणून म्हणलं आता तो पाठवू शकत नाही. आणि असं मागच्या वेळेस बऱ्याच वेळेस झालेलं आहे की तो आपल्या पण कामाला आलेला आहे. असं नाही की प्रत्येक एक गोष्ट की पैशावरनच काम येऊ शकतो माणूस अशा दुसऱ्या पण गोष्टीवरनं काम येऊ शकतो, आणि असे बरेच वेळेस आलेले आहेत. आणि राहिला विषय दाजींचा, भावाचा, आणि ह्यांच्या तर आता बॉन्ड तुम्हाला काय सांगण्याची गरजच नाही. तुम्ही कुठल्या पण परिस्थितीत असाल, मला आता 2,000च्या ऐवजी 20,000 लागत असते, आणि त्यांच्या जर अकाउंटला आता तेवढा बॅलन्स नसता तर कुठनं पण अरेंज करून ते माझ्या अकाउंटला क्रेडिट झाले असते. ही माझ्याकडनं 100% खात्री लिहून घ्या. कारण की एक बॉन्ड असतो म्हणजे एक काहीतरी आपल्याला आपली समोरच्याला काळजी असते, तर तेच बॉन्ड तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय व्हिडिओ मार्फत. कोणाला जर काही त्रास झाला असेल तर मनापासून माफी मागतो. बाकी काय नाही, फक्त हास्यजनक कंटेंट काहीतरी निर्माण करायचा होता, एवढंच मोटिव्ह होतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ह्या जर व्हिडिओला चांगला प्रतिसाद भेटला तर असेच पुढचे अजून नवीन कंटेंट आणत राहू. पुढच्या कंटेंटमध्ये पैसे नाही मागू, आता दुसरं काहीतरी विचार करू. आजच्या कंटेंटमध्ये सगळ्यांना पैसेच मागण्यात आलेत, तर पैशावरून माणसाची किंमत ठरत नाही, मी अजून पण व्हिडिओच्या शेवटला सांगतोय. आणि बरेच जण आज मिस झालेत. दुसऱ्या दाजींना फोन लावायचा होता, पण दीदीकडून कळलं की त्यांच्या घरी पाहुणे आलेत. मी दीदीला परत फोन करून सांगितलं की असा प्रँक व्हिडिओ होता, म्हणलं आता दाजींना लावतो, पण दीदी म्हणली की दाजींच्या घरी पाहुणे आलेत, म्हणून दाजी आणि ताई कंटेंट मधून जरा चुकलेले आहेत. पुढच्या कंटेंट मध्ये त्यांची जरा जास्तच मजा घेऊ. तर होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑल वर प्रेस करा. आणि बोल ना श्रावणात काय फिरायला गेली का? हा, ती गेली कोकणात. ते जायचं चाललेलं ना मागच. तुझं काय झालं? मला काय फोनच नाही केला रे त्यांनी. कसं काय माहिती, अचानकच जायचं झालं वाटतं. असं कसं शक्य? नाही, फोनच नाही केला. गजब बेइज्जती है. श्रावण कसं काय नाही म्हणलं तुला? श्रावणचा बी फोन नाही आला बाबा. कसं काय माहिती, तरी असं कसं शक्य? काय असं अचानक झालं असं, नाही तर गाडी बिडी काय नसेल. चालते, जातो घरी, मी करतो एक 10-15 मिनिटात फोन. कुठे येतो? मी काय घराखालीच होतो, बसलोय. होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच इंटरेस्टिंग कंटेंटसाठी चॅनलवर राहा. स्टे ट्यून गाईज. आणि आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. नवीन व्लॉग आता उद्याचा कुठला आणतोय मलाच नाही माहिती, नो प्रिप्लॅनेशन. उद्या बघूयात. आजच्या पुरतं एवढंच. आज दिवसभरात बरीच कामं झालीत, थकवा आलेला आहे. आजचा कंटेंट शूट करणार नव्हतं, पण म्हणलं कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलंय की आजचा कंटेंट येणार आहे, म्हणून म्हणलं शूट केलंच पाहिजे. तर बघू आता रात्रभरात एडिट करतो. एडिटिंगला जास्त वेळ लागतोय, तर आता एडिट करून उद्या सकाळी तुम्हाला चॅनलवर व्लॉग बघायला भेटेल. चांगला प्रतिसाद द्या. प्रतिसाद जर चांगला असला तर नेक्स्ट पार्ट 2 पण आपण ह्याचाच घेऊन येऊ. आणि लवकरच चॅनलवर स्मॉल डीजे कॉम्पिटिशन पार्ट 2 पण येतोय, त्यासाठी पण स्टे ट्यून. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया त्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.